सुरुवातीला बातमी अतिशय मोठी आहे। जम्मू आणि काश्मीरमधील कारागृहांवरती एक मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। गुप्तचर यंत्रणांनी आता दिलेल्या माहितीनुसार विशेषतः जम्मू या ठिकाणच्या सेंट्रल जेल आणि कोट भलवाल या ठिकाणी जेलमध्ये खरंतर दहशतवादी आता निशाण्यावर आहे। तर या जेलमध्ये अनेक उच्च प्रोफाइल दहशतवादी आहे, फुटीरतावादी नेते कैद आहेत। त्यांना सोडवण्यासाठी किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी आता आणखी एक मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो आणि कट रचला जाऊ शकतो ही भीती आहे। अलर्टनंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्व कारागृहांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे। जेलमध्ये हाय प्रोफाइल दहशतवादी कैद आहेत आणि त्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी आणखी एक मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे। जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये आता सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावलाय। सुरनकोट भागामध्ये लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे आणि एका दहशतवादी ठिकाणाचा पर्दाफाश केलाय। या कारवाईमुळे या भागामध्ये घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हा निष्फळ ठरलाय। सुरनकोट भागात दहशतवादी लपले आहे अशी आणि त्यांनी शस्त्र आणि स्फोटकं लपवून ठेवली आहे अशी गुप्त माहिती मिळाली। सुरक्षा दलांना ही माहिती मिळाली आणि त्यानुसार घनदाट जंगल आणि दुर्गम भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली। सुरक्षा दलांना एका ठिकाणी दहशतवाद्यांनी लपवलेले ठिकाण सापडले आणि या ठिकाणाहून 5 आयडी, 3 टिफिन बॉक्समध्ये भरलेले स्फोटक आणि 2 बादल्यांमध्ये भरलेली स्फोटकं सापडली। सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय। पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील सीमावर्ती भागात गोळीबार केलेला आहे। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या समोरच्या भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय। नियंत्रण रेषेवर एलओसीवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार झाला। भारतीय लष्कराकडून गोळीबारीला जशास तसं उत्तर देण्यात आले। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये लष्करानं ब्लॅकआउटचा सराव केला। फिरोजपूर कंटोन्मेंट बोर्डानं काल रात्री 9 ते 9:30 दरम्यान ब्लॅकआउटचा सराव सुद्धा केला असल्याचं दिसतंय। वाहनांच्या हालचालींवर नजर ठेवलं जाते आणि टोल नाक्यावरती दक्षता वाढवण्यात आलेली आहे। सोशल मीडियावरील क्रियाकल्पांवरती बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय। तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए तोयबाच्या दहशतवाद्यांचे अड्डे असल्याचे सॅटेलाइट फोटोंवरून समोर येत आहे। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे मोठे पुरावे असल्याचंही हे मानलं जाते। भारतीय गुप्तचर संस्थांच्या हाती हे पुरावे आता लागलेले आहेत। पीओके मध्ये दहशतवादी अड्डे आहेत असं आता समोर आलंय। भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज बैठक होते। या बैठकीमध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सध्याच्या परिस्थितीवरती चर्चा होईल। भारताकडून पाकिस्तानी दहशतवादाचे पुरावे हे सादर केले जाण्याची शक्यता आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध सुद्धा केलेला आहे। भारत पाक तणावाच्या दरम्यान तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात पोहोचली आहे। भारताच्या नौदलाच्या ताकद पाहून आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे घाबरले आहेत। त्यांनी तुर्कीची मदत घेतली आहे। त्यानुसार युद्धनौका TCG ब्युकाडा कराचीला गेलेली आहे। तर दोन्ही देशांमध्ये नियमित संयुक्त लष्करी अभ्यास देखील होतोय। त्या उलट भारत आणि तुर्कीचे संबंध अलीकडच्या काही काळात चढ उताराचे राहिले आहेत। पाकिस्तानने कशा प्रकारे तुर्कीची मदत घेतली आहे चला बघूया। भारताच्या कारवाईला पाकिस्तान घाबरलाय आणि त्यानंतर तुर्कीची मदत घेण्यात आलेली आहे। तुर्कीची युद्धनौका TCG ब्युकाडा पाकिस्तानच्या कराचीमध्ये दाखल झाली आहे। तुर्की दीर्घ काळापासून पाकिस्तानचा सामरिक भागीदार आहे। पाकिस्तानच्या पाणबुड्यांच्या आधुनिकीकरणामध्येही तुर्कीने मदत केलेली।
काश्मीरवरील तुर्कीच्या भूमिकेवर भारताचा अनेकदा आक्षेप राहिलेला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या तणावाच्या काळात भारतीय लष्कराची ताकद आता वाढली आहे, कारण भारतीय सैनिक आता इग्ला-एस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झालेले आहे. त्यामुळे शत्रूची लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि ड्रोन आता वाचू शकणार नाही. रशियासोबत केलेल्या 260 कोटी रुपयांच्या विशेष खरेदी कराराअंतर्गत ही क्षेपणास्त्र पुरवण्यात आलेली आहे. लष्करी हवाई दलाकडे आपण पाहतोय खांद्यावर चालणारी इग्ला-एस ही सुधारित आवृत्ती आहे. इग्ला-एसची इंटरसेप्शन रेंज 6 किलोमीटर पर्यंत आहे. शत्रूची विमानं, मिसाइल्स आणि ड्रोनची खैर आता नसणार आहे. भारत आणि पाकिस्तान मधला तणाव वाढतोय. दुसरीकडे बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानची चिंता वाढवली. बलुचिस्तानच्या कलात जिल्ह्याच्या मंगोचर शहरात बलूच आर्मीनं आता ताबा घेतलेला आहे. तर PLKने सशस्त्र पथकानं सरकारी इमारतींवर नियंत्रण सुद्धा मिळवलं असल्याचं दिसतंय. त्यात पाकिस्तानी सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना ओलीस करण्यात आलेले आहे. बलूच लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केलाय. बलूच आर्मीच्या हल्ल्यामध्ये 22 सैनिकांना ठार मारण्यात आलेले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याचं एक नवीन CCTV समोर आलेलं आहे. साम टीव्हीवर आपण खरं तर ती दृश्य बघतोय. 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलात पळाले. मात्र हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावले. हे या नवीन फुटेजमधून दिसतंय आणि या फुटेजमुळे हल्ल्याच्या तपासाला नवीन दिशा सुद्धा मिळालेली आहे. पहलगाममधील 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याचं हे CCTV फुटेज आता हाती लागलेलं आहे. बैसरन मेडोज जवळ दुपारी 3:40 नेमकं काय घडलं त्याचं हे CCTV फुटेज असल्याचं दिसतंय. पर्यटक आणि स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळतानाचा हा व्हिडिओ आहे. पर्यटक, स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावतायत. नव्या CCTVमुळे पहलगाम हल्ल्याच्या तपासाला नवीन दिशा मिळाली आहे. आणि आता बातमी पहलगाम हल्ल्यासंदर्भातली. डिजिटल पुराव्यांच्या आधारे पहलगाम हल्ल्याचं गूढ उकळणार आहे. कारण NIAच्या हाती बैसरन मैदान आणि आसपासच्या परिसरामध्ये सक्रिय असलेल्या मोबाईल फोनचा सविस्तर डेटा आणि इतर डिजिटल तपशील लागलेले आहेत. 15 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यानचा हा डेटा आहे आणि या माहितीचं विश्लेषण करून हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या हालचाली आणि त्यांच्यातील संपर्क याबद्दलचे महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागातून तब्बल 2900 संशयितांना ताब्यात सुद्धा घेतलं असल्याचं दिसतंय. आणि यानंतर घेऊयात बातम्यांचा धावता आढावा. सुरुवातीला काही युद्धासंदर्भातल्या अपडेट्स. सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय. काल रात्री नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांकडून गोळीबार सुद्धा झालेला आहे. भारतीय लष्करानं या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलं असल्याचं देखील पाहायला मिळतंय. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतोय. अन्नटंचाईची भीती POK मधील नागरिकांना सतावतीये. संघर्ष वाढला तर POKला होणाऱ्या अन्न पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अन्नाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून POK मधील अनेक लोक गहू साठवून ठेवत आहेत. पाकिस्तानचा आणखी एक नवीन आणि धोकादायक कट समोर आलाय. पाकिस्तान POK मधील नागरिकांना शस्त्र प्रशिक्षण देतोय. दहशतवादी हल्ल्यानंतर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सतर्क झालाय. त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा देखील कसून तयारीला लागली आहे.
पाकिस्तानने आता तातडीने संसदेची बैठक बोलावली आहे। आज संध्याकाळी 5 वाजता इस्लामाबादमध्ये संसद भवनामध्ये ही बैठक होईल। या बैठकीमध्ये सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहतील। संसदेच्या या बैठकीमध्ये इम्रान खान यांच्या पीटीआयची भूमिका नेमकी काय असेल हे बघणं मनोरंजक आहे। पाकिस्तानने सुरक्षा परिषदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे। पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांकडून आता संरक्षण मागणार आहे। पाकिस्तानला भारताच्या लष्करी कारवाईची भीती आहे, त्यामुळे पाकिस्तानने आपले राजनैतिक प्रयत्न तीव्र ठेवले आहेत। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे। पाकिस्तान लष्करानं काल रात्री सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये सगळ्या राजकीय पक्षांना सध्याच्या भारत पाकिस्तान परिस्थितीची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या। त्यानंतर पाकिस्तानचं आता मोठं नुकसान झालं। तिसऱ्या देशांचा वापर करून पाकिस्तान आपला माल भारतात पाठवण्याचा प्रयत्न करतोय। त्यासाठी संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, इंडोनेशिया किंवा श्रीलंका सारख्या देशांचा वापर सध्या केला जातोय। आणि आता एक मोठी बातमी आहे, कारण सिंधुदुर्ग येथील सटेलीमध्ये अनधिकृत मदरसा आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेतलेला मदरसा पाडण्यास आज सकाळपासून सुरुवात सुद्धा झालेली आहे। अनधिकृत मदरसा आहे आणि त्यावर आता कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे। हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतलेला होता आणि त्यानंतर आता प्रशासन सतर्क झालं असून कारवाई सध्या तरी केली जाते। आणि आता 12वीचे विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी आहे, कारण आज HSC बोर्डाचा 12वीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे। विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन स्वरूपात बघता येईल। गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना 20 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे। 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीमध्ये पार पडलेली आहे। कोणत्या वेबसाईटवरती तुम्ही 12वीचा निकाल बघू शकतात, जाणून घेऊयात। https://results.digilocker.gov.in, https://hscresult.mkcl.org, https://results.targetpublications.org, https://results.navneet.com या संकेतस्थळांवरती तुम्ही आपला 12वीचा निकाल जो आहे तो बघू शकणार आहात। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री आणि विद्यमान विधान परिषदेचे सदस्य सदाभाऊ खोत यांची आमदारकी धोक्यात आली आहे। कोरोना काळात कांदा निर्यात बंदी विरोधी आंदोलन प्रकरणी आता आज निफाड या ठिकाणी कनिष्ठ न्यायालयामध्ये निकाल लागणार आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत हा निकाल दिला जाऊ शकतो। सदाभाऊ खोत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षा होणार की त्यांची निर्दोष मुक्तता होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। खासदार यांच्यावरती आंदोलनातले जे काही खटले आहेत ते चालवूनच संपवावेत असा निर्देश न्यायालयाचा सुप्रीम कोर्टचा असल्यामुळं ते आंदोलनातले गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रिया जरी राबवल्या असल्या तरीसुद्धा त्या न्यायालय प्रक्रियेतूनच जावं लागेल आणि त्याचे निर्णय घ्यावे लागतील। दुसरीकडे अभिनेता एजाज खान दुहेरी अडचणीत सापडलाय। आधी हाऊस अरेस्ट या शोमुळे निर्माण झालेल्या विवादानंतर त्याच्यावर FIR दाखल करण्यात आली आणि त्यानंतर आता बलात्कार प्रकरणामध्ये एजाज खान याच्यावरती गुन्हा दाखल झालाय। फिल्ममध्ये मोठा रोल देतो असं सांगून त्यानं बलात्कार केलाय, हा आरोप एका महिलेनं केलेला आहे। तर या महिलेनं केलेल्या आरोपानंतर एजाज खान विरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आणि त्यानंतर आता त्याच्या अडचणी सध्या वाढताना दिसतायत। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्य प्रशिक्षण देऊनच पाठवण्यात आलेलं होतं। ही मोठी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। दहशतवाद्यांना सैन्याचं प्रशिक्षण पूर्णतः देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हा हल्ला झालेला आहे।
अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून. शिवाजी, आपण पाहतोय प्रशिक्षण दिलेलं होतं ते देखील सैन्याचं, आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय पाकिस्तान त्या ठिकाणच्या नागरिकांना सुद्धा तशाच प्रकारचं प्रशिक्षण देत आहे. काय नेमका या संपूर्ण घडामोडींसंदर्भात माहिती आहे? तेजल, ही अत्यंत मोठी घटना म्हणावी लागेल. जी भारतीय NIA जे तपास करत आहे त्यातून जी माहिती समोर येते त्या सगळ्या आतंकवाद्यांना पाकिस्तान पुरस्कृत SSG कमांडो जे आहे त्यांची त्या कमांडोने कमांडो ट्रेनिंग दिल्याची माहिती तुर्तास मिळते. सुरुवातीला ही बातमी समोर होती की फक्त मुसा नावाचा जो आतंकवादी आहे सुलेमान मुसा त्याला फक्त ट्रेनिंग दिलं होतं, पण असं नाहीये. तर जवळपास जेवढे दहशतवादी पहलगाम हल्ल्यामध्ये आले होते त्या सगळ्यांना लष्करी ट्रेनिंग दिलं गेलं होतं, सैन्य कमांडो ट्रेनिंग दिलं होतं. आणि आता जी तुर्तास माहिती मिळते जवळपास 15 ते 20 SSG कमांडर जे पाकिस्तानचे आहेत ते सुद्धा POK मध्ये आहेत. आणि ही जी माहिती मिळते की POK मध्येच दहशतवादी लपल्याची माहिती मिळते. त्यामुळे या आतंकवाद्यांना आसरा देण्याचं काम पाकिस्तान करत असल्याचं समोर येतं. निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. निश्चितच अतिशय मोठी घटना ही म्हणावी लागणार आहे, कारण या ठिकाणी सैन्याचं प्रशिक्षण या दहशतवाद्यांना दिलेलं होतं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता सुद्धा पुन्हा पाकिस्तान त्या ठिकाणच्या नागरिकांना लष्कराचं प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे आता पुढे पाकिस्तानची पावलं काय असणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. बातमी सोलापुरातून आहे. सोलापूरमधल्या विंचूरमध्ये गॅसच्या स्फोटानं शेतवस्तीवर आग लागली आहे. यामध्ये रोकड, 13 तोळ सोनं आणि धान्य जळून खाक झालेलं आहे. संसार उपयोगी साहित्याची देखील राख रांगोळी झालेली आहे. फुलारी कुटुंबातील आजी आजोबा 6 नातवंडांसह घराबाहेर बसले, त्यामुळे त्यांचा जीव वाचलाय. तर त्यांचे 15 जणांचे कुटुंब आगीने उघड्यावर आणले. यात गाईच्या खोंडाचाही होरपळून मृत्यू झाला. अतिशय दुर्दैवी घटना ही म्हणावी लागते.